महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये आरक्षणाची गरज नाही। बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरे यांचं वक्तव्य। राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये मराठा आंदोलनकर्ते आक्रमक। राज ठाकरे मुक्कामी असलेल्या धाराशिवमधल्या हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या, जोरदार घोषणाबाजी। राज ठाकरे यांनी अरेरावीची भाषा केली। मराठा आंदोलकांचा राज ठाकरे यांच्यावर आरोप। राज ठाकरे सागर बंगल्यावर जाऊन भेटतात, तोच मित्र डोकं भडकवतो। मराठ्यांना सांगायची आवश्यकता नाही। जरांगेंचा राज ठाकरेंसह फडणवीसांवर देखील हल्लाबोल। सरकारने हिंमत दाखवावी, टाळा लावून राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची मागणी। राज ठाकरे आंबेडकर पुण्यतिथीला शिवाजी पार्कचा बंगला सोडून लोणावळ्यामध्ये जाऊन राहतात। त्यांच्या मनातील जातीद्वेष लोकांना माहिती, त्यामुळे राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावर बोलू नये, आव्हाडांचा हल्लाबोल। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। जरांगे यांनी आरक्षणाबाबत फडणवीसांना जाब विचारला, तसा पवार ठाकरे पटोलेंना का नाही विचारला। जरांगे तुतारीचा माणूस म्हणून भाजपवर टीका करतो, नितेश राणे यांचा निशाणा। राणेंनी सुतारी घ्यावी आणि फुकट बसावं। फडणवीसांनी माझ्या विरोधात टोळी तयार केली, मात्र मी त्यांना एकटाच पुरून उरेन। जरांगे पाटलांचा राणेंसह फडणवीसांना इशारा। जरांगेंना पवारांनी उभं केलं असं म्हटलं जातं। जर जरांगे निवडणूक लढले नाहीत तर तो स्टॅम्प पक्का, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। बारामतीचा पराभव माझ्यामुळे झाला, कुणाला दोष देऊ नका। लोकसभेतील पराभवावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कबुली। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा। वरळीमधून संदीप देशपांडे, शिवडीमधून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना तिकीट। मला वाटलं वरळीमध्ये माझ्या विरोधात जो बायडेन असेल। मनसेच्या उमेदवारीवरून आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतात। शिंदेंचा निवडणुकीमधील स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा जास्त, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। विरोधकांनी टीका केली तरी वाईट वाटून घेऊ नका, आपल्याला काही भोकं पडत नाहीत। राज ठाकरेंच्या टीकेनंतर अजित पवारांचं वक्तव्य। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरताच, विधानसभेचं बोललो नव्हतो। राज ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। 225 ते 250 विधानसभेच्या जागा लढणार, राज ठाकरे यांची घोषणा। राज ठाकरे यांचं राजकारण मॅच फिक्सिंगचं। गल्ली क्रिकेटमधून टेस्ट मॅच पर्यंत कधी पोहोचलेच नाहीत, संजय राऊतांचा राज ठाकरे यांना टोला। मी बोलल्यावर संजय राऊतांच्या काही गोष्टी पक्क्या लक्षात राहतील, राज ठाकरेंचा इशारा। मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील। महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी। जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरे यांचा पवारांवर निशाणा। शिंदे आणि पवार यांच्यामधील बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा। ठाकरे गटाकडून बैठकीमधला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला सत्ता येण्याची खात्री राहिली नाही। महायुतीचं सरकार येणार असल्यामुळे जवळीक साधण्याचा पवारांचा हेतू असावा, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। धारावीतील स्क्वेअर फुटांचा भाव बघितला तर तुम्हाला राजकारण कळेल। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। उजनी धरणामधून 16 दरवाजांमधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार। मुंबईमध्ये 36 जागा लढवण्याची आमची तयारी, आपच्या नेत्या प्रीती शर्मा यांची माहिती।